नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. पुन्हा नेऊन संपू आम्ही जरा रंग माझा काळा आहे. तुम्ही लांबून घ्या, थोडं बरं वाटतं. जर पत्रकाराचा पळता असला पाहिजे. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. मराठी सिनेमासृष्टीतले आघाडीचे कलावंत या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे जगप्रसिद्ध असलेल्या वेरोळा आणि अजंठा लेणी येथील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. या ठिकाणी आदरणीय अनिकेतजी केळकर साहेब हे खऱ्या अर्थानं चित्रपट सिनेमासृष्टीतलं एक जाणतं आणि अतिशय हरवणारी आणि अष्टपैलू असा कलावंत या ठिकाणी आपल्याला आहेत. त्याचप्रमाणे आर्ची आणि परशाचे जी भूमिका गाजली त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नव्हे तर संपूर्ण भारताच्या सिनेमासृष्टीला आणि प्रेक्षकांना वेड लावणारं जे चित्रपट आपण पाहिला सैराट, त्यामध्ये तात्या पाटलांची भूमिका ज्यांनी केली ते सुरेजी विश्वकर्मा आपल्यासोबत आहेत. आणि त्याच्यासोबतच या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्रजी थोरात हे सुद्धा आहेत. त्यांना सर्वतोपरी सेटवर मदत करणारे आमचे तात्यासुद्धा या ठिकाणी आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडे जाऊयात. या ठिकाणी केळकर साहेबांना आपण एक छोटासा प्रश्न विचारणार आहोत. सर, या देशाच्या इतिहासामध्ये स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. रायरेश्वराच्या पायथ्याशी रक्ताचा अभिषेक करून त्यांनी स्वराज्य उभं करण्याची शपथ घेतली होती. या घृष्णेश्वराच्या पायथ्याशी आपण आलात, आपण कोणती शपथ घेतलेली आहे? उद्या इलेक्शन आहे, तेव्हा या अवघ्या भारताला, महाराष्ट्राला आणि सगळीकडेच चांगले नेते निवडून यावेत अशी शपथ घेतली आहे. आणि म्हणजे शपथ घेतली म्हणण्यापेक्षा असं गाऱ्हाणं घातलं देवाला की चांगले नेते निवडून द्यावेत. लोकांनी लोक ठिकाणावर ठेवून इलेक्शनला जावं, त्यांनाच निवडून द्यावं असं गाऱ्हाणं घातलं मी देवाला. निवडणुकीचं कारण या ठिकाणी सिने कलावंत या ठिकाणी घालतात. याचा अर्थ कुठेतरी या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांना योग्य व्हावं, राजकारण योग्य असावं आणि प्रत्येक मानवाचं कल्याण व्हावं यासाठीच त्यांचं कारण या ठिकाणी घृष्णेश्वराच्या पायथ्याशी जरूर आहे. त्याही पलीकडे जाऊन मी या ठिकाणी त्यांना विचारू इच्छितो की मराठी सिनेमासृष्टीमध्ये आपण काम करत असतानाच घृष्णेश्वराच्या पायथ्याशी आपण आणखी सिनेमासृष्टीमध्ये पादांकरात होत असताना आणि यशस्वी होत असताना कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या भूमिका या ठिकाणी साकारणार आहे? पहिल्यांदा तर नेहमी जी मी भूमिका साकारतो ती म्हणजे पोलिसांची. पण यावेळेला असं ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं आहे आणि घृष्णेश्वराच्या मंदिरात मी आलो म्हटल्यानंतर मला नक्कीच चांगल्या भूमिका मिळतील ही अपेक्षा पण आणि खात्रीसुद्धा. आता बघूया पुढे काय कसं काय कशी वाटचाल आहे ती परमेश्वर ठरवेल. नक्कीच नक्कीच. या खरं म्हणजे माझा प्रश्न विश्वकर्मा सरांना होता. चित्रपटसृष्टीमध्ये 2 आघाडीचे कलावंत आपल्याकडे आहे. एक कलावंत जे इन्स्पेक्टरच्या आणि अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसतात आणि दुसरे कलावंत जे आहे ते विलनच्या भूमिकेमध्ये दिसतात. दोन्हींचा विरोधाभास सिनेमासृष्टीत जरी असला तरीसुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते अतिशय जवळचे मित्र आहेत. परंतु सिनेमासृष्टीत काम करत असताना एक पोलीस आणि एक विलन यांचा सुसंवाद कसा होतो सर, आपण काय सांगाल? म्हणजे रिअल लाईफमध्ये का? रिअल लाईफमध्ये साहजिकच आम्ही जसं आहोत तसं मित्रापेक्षा आम्ही भाऊ नक्कीच जवळचे संबंधित आणि खूप प्रेमाचं नाते भावाभावासारखं सगळं अगोदर सांगितलं तसं आमचं नातं. ब्रदर फ्रॉम अनदर मदर असं म्हटलं जातं. Yes.
पण खूप प्रेमाने राहतो आम्ही दोघांना जोडणारा आणखी एक दुवा म्हणजे जुनी गाणी. आम्ही दोघांना ही जुनी गाणी प्रचंड आवडतात आणि आम्ही भेटलो की आम्ही प्रत्येक वेळी त्या गाण्यांविषयी चर्चा करतो आणि गातो सुद्धा आणि खूप आवडीचा छंद येतो आमचा. त्यामुळं बाहेर तर तिथं जे आम्ही पडद्यावर साकारतो त्या भूमिका असतात आणि मी राजकारणी आणि इन्स्पेक्टर हे पण बाहेर जोडलंच जातं. बाहेर पण पोलीस आणि राजकारणी यांचा खूप जवळ इन्स्पेक्टर होतात त्यामुळे ते मध्ये मग होतं. बरं, गाण्याचा विषय निघाला तर मी एक सांगू इच्छितो सगळ्यांना की सुरेश विश्वकर्मा हे अतिशय उत्तम गायक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या अंदाजे साधारण 10,000 गाणी तोंडपाठ असतात. क्या बात. म्हणजे या ठिकाणी दोघंही अतिशय सुंदर गायक आहेत. एक गोष्ट सांगतो, गाणी माझी पाठ आहे, प्रचंड पाठ आहे, पण हा गातोच आहे ना अतिशय भाऊ इतका सुंदर आणि भाऊचा म्हणजे आम्ही खूप वेळा भेटलो. मी आणि भाऊची अशी प्रगती पाहिली की गाण्याच्या बाबतीत. एखाद्या सेटवर आणि भाऊने एखादं गाणं गायलं तर ती जसं गायलं पुढच्या वेळेस त्यापेक्षा भारी, पुढच्या वेळेस त्यापेक्षा भारी अशी प्रगती. म्हणजे शिकायला कुठलं वय नसतं असं म्हणतात ना. तर आणि भाऊ म्हणजे दादा ज्या याने शिकत चाललाय ते खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की करिअर, कारण खूप हेक्टिक शेड्यूल असतं आमचं. इतक्या हेक्टिक शेड्यूलमध्ये कंटिन्यू गाण्यासाठीचा जो ध्यास आणि होत असतो आणि करावकी कंटिन्यू गाडीची डिकीत असतं करावकी घेऊनच फिरत असतं. आणि खरंच आनंद वाटला आपल्याशी अगदी मुक्तपणे या ठिकाणी चर्चा आणि संवाद करत असतो. बरं, आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज आम्ही कृष्णेश्वराच्या मंदिरात जे काही आलो आहे, आमचं जे भाग्य उजळलेलं आहे त्याच्या मागचा सगळ्यात मोठा हा भाऊ आहे, साथीदार जो आहे राजेश थोरात, यांच्यामुळे हे शक्य झालं. त्यानंतर आणखी एक भाऊ भेटला आम्हाला आणि आम्ही खूप इच्छा होती, म्हणजे आमची साहजिक होती ते शूटिंगच्या याच्यातून, पण आमच्यापेक्षा जास्त राजू भाऊची इच्छा होती की दर्शनाला जाऊच आपण. आणि मी इथं साहजिकच विद्यापीठात तेच नाते इथं तरी पण कधी येऊन नव्हतं आला. ते म्हणजे त्याची इच्छा असल्याशिवाय काय होती म्हणतात. तर राजू भाऊ मार्फत नक्कीच दर्शन घेऊनच जायचं. अगदी ही तिन्ही जोडी अतिशय यशस्वीरित्या वाटचाल निश्चितच करणार आहे. या कृष्णेश्वराच्या पायथ्याशी असतानाच आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला केवळ सिनेमासृष्टीमध्ये हिरो म्हणून नाही किंवा विलन म्हणून नाही तर एक गायक म्हणून सुद्धा आपल्याला जो छंद आहे त्या छंदामध्ये या कृष्णेश्वराच्या पायथ्याशी आपण कोणतं एखादं गीत या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी आणि या समग्र मराठी सिनेमा लायक असणाऱ्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.